आज शिवराज्याभिषेक दिनांकानुसार आहे, परंतु या दिवशी छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं शिवशाही निर्माण करण्याची सुरुवात केलेली आहे। जे त्यावेळेस राज्य होतं अन्याय अत्याचार सरंजामी पद्धतीचं, ते बाजूला करून शिवशाही आणण्याची सुरुवात केली होती जिजाऊंच्या आशीर्वादानं। मला असं वाटतं आज पुन्हा एकदा या देशात शिवशाहीची आवश्यकता आहे, छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराची आवश्यकता आहे, एवढंच आजच्या दिवशी सांगता येईल। दादा, समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचा पैसा पुन्हा लाडक्या बहीणसाठी वळवला जात आहे असा आरोप करण्यात आलेला आहे यशोमती ठाकूर यांनी, आणि असं देखील ते म्हणालेले आहेत की फक्त लाडक्या बहिणी योजनेचा उपयोग निवडणुकीसाठीच करण्यात आला आहे। नाही, हे सत्य आहे। समाज कल्याणचा पुन्हा निधी वळवण्यात आला आणि माझ्या माहितीप्रमाणे समाज कल्याणाने जो निधी देताना फक्त अनुसूचित जातीच्या महिलांना द्यावा अशा पद्धतीनं तो निधी देण्यास मान्यता सामाजिक न्याय विभागानेच दिलेली आहे। खरं तर अनुसूचित जाती किंवा जमातीसुद्धा यांना दिलं जावं त्याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे, परंतु मला असं वाटतं सगळ्यांना सोबत दिलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा खर्चाचा उद्देश वेगळा आहे। फक्त एखाद्या महिलेला 1500 रुपये देणं एवढ्यापुरता त्याचा उद्देश नाही। मग या सगळ्या उद्देशालाच आताच्या घडीला राज्य सरकार हडताळ पाजतं आहे। असं सांगून त्यांनी एक टाळलेलं आहे की आम्ही हा निधी केला काय अनुसूचित जातीच्याच नाही, पण तुमचा अनुसूचित म्हणजे हा सामाजिक न्याय विभागाचा स्वतंत्र निधी असताना दुसऱ्या योजनेकडे वळवता येत नाही, तरी सरकार वळवतं आहे आणि सामाजिक न्याय विभागाला कवडीची किंमत देत नाही। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे गुलाबा जेट्टी उभारण्याआधी सुनावणी घेण्यात यावी म्हणून। सत्य जनसुनावणीची आवश्यकता आहे, लोकांवर जबरदस्ती करण्याची आवश्यकता नाही। आदित्य साहेबांची भूमिका अतिशय योग्य आहे। राज्य सरकार आलमपट्टीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे, जलसंपदा विभागाने याबाबत कोणती भूमिका जाहीर केल्याचं नसतं देखील ते म्हणाले। मागच्या काळात काही बैठका झाल्या माझ्या माहितीप्रमाणे, आणि याच्याविषयी जनतेचा एक रोष आहे। आलमपट्टीच्या बाबतीत ज्या पद्धतीनं आमच्या त्या भागातील नेते सतेज पाटील यांनी या सगळ्या भूमिका सगळ्या महाविकास आघाडीला घेऊन मांडलेली आहे। मला वाटतं ही भूमिका सत्ताधारी पक्ष एक प्रकारे वेगळी भूमिका रेटण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला आमचा विरोध आहे। ते जळालं वगैरेला काय, आता ते ॲक्सिडेंट आहे, त्याला विषय मी काय बोलत। दादा, मुंबईच्या पिंडी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी आता ईडीचे मुंबईच्या विविध ठिकाणी छापेमारी सुरू झालेली आहे। कुठे? ईडीने मुंबईमध्ये विविध ठिकाणी आहेत। मला असं वाटतं विविध ठिकाणी निश्चित भ्रष्टाचाराचा नायनाट झाला पाहिजे, पण तो जाणीवपूर्वक ईडीचा त्रास कोणाला दिला नाही पाहिजे। 500 कोटीचा जो आरोप होता, सत्य आरोप आहे। ज्या पद्धतीनं या खात्यातले अधिकारी जे स्वतःला फार भ्रष्टाचारापासून मुक्त समजतात, ते अमिताभ एक आहेत, हे सोपेकर एक आहे, यांनी दिवाळीचा फराळ 1200 रुपयाला दिलेला आहे। काँग्रेसचे मोठे नेते आणि मला असं वाटतं नुसतं फराळापुरता हा विषय मर्यादित नाही। आपण PIच्या विषयी आरोप करतो, ACP विषयी, DCP विषयी, SP विषयी, परंतु तुरुंग विभागातले जे पोलीस अधिकारी आहे प्रचंड भ्रष्टाचार या विभागात आहे, आणि मला असं वाटतं याचा ऑडिट होत नाही। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये कायद्यांना कुठे न्याय मिळत नाही। कायद्यांचं मला असं वाटतं, मी सुद्धा जेलमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून जाऊन आलो आहे, कायद्यांचं जर जेवण बघितलं, सगळ्या व्यवस्था बघितल्या, तर मला असं वाटतं कायद्यांच्या टाळूवरचं लोणी संबंधित तुरुंगाधिकारी सातत्यानं खात असतात। तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय, शेतकऱ्यांनी आमचे पिंड्या घ्या, मात्र पीक कर्ज द्या अशी मागणी केली। हे पहा की पीक कर्जाचा प्रश्न यावर्षी आहेच, कारण सरकारने कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होतं, आणि म्हणून त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्जफेड केलेली नाही, आणि कर्जाचा बोजा वाढल्यामुळं बँका देतील का नाही देतील हा मनात शंका शेतकऱ्यांच्या आहे। आणि मला असं वाटतं त्याच्यामुळं उद्विग्न होऊन शेतकऱ्यांनी आमच्या किडण्या घ्या अशा प्रकारची भूमिका मांडली। वाद पाहायला मिळतो, एकमेकांवर टीका पाहायला मिळते। काल लग्नात गळाभेट वगैरे मी कोणाची घेत नाही, परंतु लग्नामध्ये आमच्या येथील एक चव्हाण सगळ्यांचे मित्र आहे, शहरातले एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या इथं लग्नाला आम्ही गेलो होतो। तिथं संजय शिरसाटी होते। हातात हात मिळवणं, मला असं वाटतं असं काय मी काय व्यक्तिगत मी ज्या गोष्टी भूमिका मांडल्या त्या मांडलेल्या आहे,
त्याच्यामुळे असं भेटू नये, पाहू नये, बोलू नये, मला असं वाटतं ह्या भूमिका मला नाही मान्य. राज्य सरकारने सांगितलं होतं की 6 जूनपर्यंत जे बियाणे विकू नका ते झालेलं आहे. मात्र या अगोदरच बोगस बियाणे गुजरातवरून आलेले असं सिद्ध पण झालेलं आहे अमरावतीमध्ये. अमरावती नाही, महाराष्ट्रात चालू आहे. कित्येक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. कृषी अधिकारी गुन्हे दाखल करायला मागे पुढे पाहतात. कंपन्याच्या हस्तकाने कृषी विभागाचे अधिकारी बनलेले आहेत. बोगस बियाणे तर कित्येक बियाणाला तर इथं परमिशन नसताना खुलेआम विकलं जातं. परंतु राज्याचं कृषी विभाग सुस्तपणे झोपलेलं आहे. मनपा निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी काँग्रेसचे मोठे नेते आणि तुमच्या पक्षातले मोठे नेते शरद पवारांच्या भेटीला जाणार आहे अशी माहिती आहे. ठीक आहे, नेते जे ठरवतील ते, त्याला काय प्रॉब्लेम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.